प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा चौथी पेपर पहिला विषय प्रथम भाषा व गणित. आपण ही परीक्षा ऑनलाईनला मी यूट्यूबवरती टाकलेली होती आणि मुलांकडून मी सराव घेतलेला आहे. तर या पेपरचं आपण मी स्पष्टीकरण करणार आहे. तर आपण पाहूया. पहिला आपला जो प्रश्न पहिला होता की भाग 1 मधला प्रथम भाषा. तर या ठिकाणी या उतारा दिलेला आहे की खालील उतारा वाचा, त्याखालील प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय क्रमांक शोधा. मोर सर्वांगाने सुंदर आहे, पण त्याचे पाय मात्र लांब, काटकुळे, वाळक्या व पांढऱ्या काटक्यासारखे दिसतात. सुंदर तुऱ्याला, रंगीत पिसाऱ्याला पाय मुळीच शोभत नाहीत. मोराची पिल्ले पळायला जंगलातले लांडगे कोल्हे आले की मोर आपल्या तीक्ष्ण चोचीने त्यांचे डोळे फोडतो. आता मोराची पिल्ले पळवायला जंगलातले लांडगे वगैरे कोल्हे आले की मोर काय करतो की आपल्या तीक्ष्ण चोचीने त्यांचे डोळे फोडतो. सापाचे सुद्धा मोरापुढे काही चालत नाही. लांडोर मात्र मोरापेक्षा लहान असते. तिला पिसारा नसतो, त्यामुळे ती कशी तरीच दिसते. मोर नाचायला लागला की लांडोरही नाचते आणि मग तिला सगळे हसतात. आता लांडोरला सगळे का हसतात? ती मोरापेक्षा लहान असते म्हणून, तिला पिसारा नसतो म्हणून, नाचताना ती कशी तरी दिसते म्हणून आणि तिची चोच लहान असते म्हणून. तर नाचताना ती कशी तरी दिसते म्हणून हा पर्याय या ठिकाणी बरोबर पर्याय आहे. मोराचे पाय कसे असतात? तर ते या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचे पाय मात्र लांब, काटकुळे, वाळक्या आणि पांढऱ्या काटक्यासारखे असतात. आता या ठिकाणी काय म्हणलं आहे की काटकुळे, लांब, काटक्यासारखे एवढे सगळेच दिलेले आहेत पर्याय. म्हणजे त्याच्यामध्ये सगळेच पर्याय त्याला लागू पडतात, म्हणून सर्व पर्याय बरोबर हे चौथं येतं. लांडगे कोल्हे मोराच्या पिल्लांकडे कशासाठी येतात? तर पिल्ले पळवायला येतात. आपण या ठिकाणी बघा, मोराची पिल्ले पळवायला जंगलातले लांडगे कोल्हे, म्हणून पिल्ले पळवायला. त्या ठिकाणी मोराला काय शोभत नाही? तर मोराला पाय शोभत नाहीत. लांडगे कोल्हे यांचा बंदोबस्त मोर कसा करतो? आपल्या पायांनी तीक्ष्ण चोचीने सुंदर पिसारा फुलवून त्यांच्यासमोर नाचून. तर लांडगे कोल्हे यांचा बंदोबस्त मोर त्यांच्या तीक्ष्ण चोचीनं करत असतो. खालील बातमी काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. महाडजवळ पूल कोसळून 2 बस काही वाहने बुडाली. मुंबई गोवा महामार्गावर महाडजवळील राजेवाडी येथे सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल हा पूर आल्यामुळे कोसळून एसटीच्या 2 बससह 4-5 वाहने बुडाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मंगळवारी रात्री 11:30च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सुमारे 30 जण बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही बातमी कशासंबंधी आहे? तर या ठिकाणी वादळ, दुष्काळ, पूर, शिक्षण, पुराची बातमी आहे. आपल्या लक्षात येतं. आता ही घटना कोठे घडली आहे? तर महाडजवळील राजेवाडी येथे. तर महाडजवळ राजेवाडी येथे हे घडलेले आहे. नदीचे खवळले रूप या अर्थाने कोणता शब्द बातमीत आहे? की म्हणजे 4-5 वाहने बससह 4-5 वाहने बुडाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या ठिकाणी त्यांचा अंदाज वर्तवला गेला होता त्यांनी की नदीचं खवळलेलं रूप आपला त्याच्यावरून अंदाजामुळे आपल्या लक्षात आलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 आहे. अमूल मस्ती दह्याच्या संगतीत भोजनाचा आनंद. या ठिकाणी बघा, अमूल मस्ती दह्याच्या समगतीत भोजनाचा आनंद वाढूया. आता अमूलचं हे काय आहे? हे दही दिसते, मस्ती दही. या ठिकाणी सगळं बातमी दिलेली आहे. आपण पाहू प्रश्न काय. तर ही जाहिरात कशाची आहे? दह्याविषयी केलेली जाहिरात आहे. दह्याची 1 किलोची किंमत किती आहे? फक्त 50 रुपये म्हटलेलं आहे. या ठिकाणी दह्याची किंमत किती आहे? 1 किलोची? 1 किलोग्राम. तर 1 किलोची दह्याची किंमत 50 रुपये आहे. जेवणाला समानार्थी शब्द कोणता आहे? भोजन. आता बघा, प्रश्न 12 ते 16 साठी कविता वाचून त्याखाली प्रश्नाच्या उत्तराचे गोल रंगवा. दुपारच्या उन्हात रडत बसली होती माती. तिकडून एक छानशी परी जात होती. परी म्हणाली, मातीताई रडते का ग अशी? मारले का कोणी तुला? का आहे सुपाशी? माती म्हणाली, तसं नाही, ऊन लागतं फार. शाल हवी पांघरायला 1500 वार. परी आली आभाळात, पाडला खूप पाऊस. आनंदित झाली माती, फिटली तिची हौस. खुदू खुदू हसत बसली, गालात मग खुशाल. मऊ मऊ गवताची पांघरून हिरवी शाल. कवितेतील मातीबाई का रडत होती? आता या ठिकाणी बघा, दुपारच्या उन्हात म्हणलेलं आहे, तर उन्हामुळे येतं. मातीताईला किती मोठी शाल हवी होती? या ठिकाणी आहे 1500 वार, म्हणजे 1500 वार. मातीताईची हौस फिटली, कारण आनंदित झाली माती, फिटली तिची हौस. बघा, पडला खूप पाऊस. या पडला खूप पाऊस पडल्यामुळे, म्हणजेच खूप पाऊस पडला त्याच्यामुळे तिची हौस फिटली होती. परीने आभाळात जाऊन काय केले? तर तिनं खूप पाऊस पडला होता, तर या ठिकाणी खूप पाऊस पडला. मातीताईने कशाची शाल पांघरली आहे? हे पहा, मऊ मऊ गवताची पांघरून हिरवी शाल, म्हणजे गवताची शाल पांघरली आहे. या ठिकाणी गवताची येतं. खालील वाक्यातील नाम ओळखून त्याचा योग्य पर्याय निवडा. भारत माझा देश आहे. या ठिकाणी नाम कोण आहे? भारत हे नाव आहे, म्हणून भारत येतं.
कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे, तर या ठिकाणी कळसुबाई हे त्याच्यातलं नाम आहे. त्यांनी मला पुस्तक भेट दिले, तर याच्यातलं पुस्तक हे एक नाम आहे. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखून त्यांचे योग्य पर्याय गोल रंगवा. गुरुजी म्हणाले रोज अभ्यास करा म्हणजे तुम्हाला यश मिळेल. या ठिकाणी सर्वनाम ओळखायचा, तर या ठिकाणी तुम्हाला हे सर्वनाम आहे. जो अभ्यास करेल तो पास होईल. जो आणि तो हे येणारे सर्वनाम आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 येतं. निळ्या पिशवीत काय आहे? आता निळ्या हे नाम आहे, पिशवी हे नाम आहे, तर काय हे त्याच्यातलं सर्वनाम आहे, म्हणून काय येतं. खालील वाक्यात गाळलेल्या जागी कोणते सर्वनाम येईल ते ओळखा आणि त्याचा पर्यायाचा गोल रंगवा. बूट घालून धावणे कविताला अवघड वाटायचे, कारण लहानपणापासून अनवाणी धावण्याचीच तिला सवय होती, म्हणून हे तिला येतं. एखाद्या मुंगीला अन्नाचा साठा सापडला की ती आपल्या वसाहतीकडे येताना आपल्या शरीरातून विशिष्ट प्रकारचे गंधकण सोडत होते. या ठिकाणी ती हे येतं सर्वनाम. टी व्हीवरील बातमीमध्ये डॅश डॅश एकदम छान वाटत होतात. तुम्ही एकदम छान वाटत होतात. या ठिकाणी तुम्ही हे येतं. आता बघा, गणिताचा पेपर सुरू झाला आपला. खालीलपैकी कोणती संख्या 70,009 आहे? तर 70,000 म्हणजे या ठिकाणी बघा, आता आपण पाहूया. आता 70ला आपल्याला हजारावर ठेवायचं आहे. इकडं कोण असतं? शतक, दशक आणि एकक, म्हणजे या ठिकाणचे शून्य आहेत. तर 70,000 आपल्याला 9 म्हटलेलं आहे, म्हणजे एककाच्या ठिकाणी 9 येतं. तर अशी संख्या कुठे दिसायला लागली तुम्हाला? 3 शून्य असलेमध्ये या ठिकाणी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर येतं. त्यानंतर अंकात लिहा 10,010. आता हजार या ठिकाणी 10,000 आणि 10 म्हटलेलं आहे. 10,010 म्हणत असताना मधला एक अंक गळालेला आहे, तर पहा कुठं आहे असं. 10,000 हे येतात का? एकक, दशक, शतक, हजार. 10,000वर हे आहेत 3, हा पर्याय क्रमांक आपला उत्तर येतं. आता या ठिकाणी 10 शतक म्हटले. 10 शतक म्हणजे आता शतकाच्या ठिकाणी आपल्याला 10 ठेवायचे. 10 शतक, मग आता या ठिकाणी दशक आणि एकक, दशकच्या ठिकाणी आणि एककच्या ठिकाणी कोणी नाही, म्हणजे म्हणजे शून्य आहेत. म्हणजे हे किती झाली संख्या? 1000 झालेली आहे. 10 शतक म्हणजे 1000. आपण सरळ सरळ त्या स्थानावरती संख्या ठेवून पाहायचं, आपलं उत्तर अजिबात चुकणार नाही. 10 शतक म्हणलं की शतकाच्या ठिकाणी 10 ठेवले, दशक आणि एककाला 0 दिले, म्हणजे 1000 आलं. आता एक कोणती शून्य असलेल्या 2 अंकी संख्या सांगा. शून्य असलेल्या 2 अंकी संख्या, आता याच्यामध्ये 20 मध्ये कसं 10 अधिक 10 बरोबर 20, म्हणजे शून्य एकक असलेल्या 2 संख्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येतं. खाली दिलेल्या विस्तारित रूपावरून संख्या लिहा. आता विस्तारित रूप लिहित असताना आपल्याला हे 70,000 आहेत, हे 2,000 आहे. 70 आणि किती 2,000 किती 72,000. 72,000 हे 600 आणि हे 30 आणि 31. 72,631 कुठं आलेलं आहे बघा. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4, कारण हे 70,000 आहेत, हे 2,000 आहेत. 70 आणि 2 किती होतात? 72 होतात. 72,000 आणि नंतर हे 600 आणि हे 31. जर आता या ठिकाणी कोणती संख्या माहीत नाही, पण ही जर संख्या काढली तर याचं उत्तर एवढं येतं. अशा ठिकाणी काय करायचं की ही संख्या आणि ही संख्या या दोन्हींची बेरीज करायची. आता 5378, 5308, 9976. तर 9976 मधून जर आपण 5378 काढले तर ही संख्या आपल्याला मिळते. अशा वेळेला दिलेल्या 2 संख्यांची बेरीज करायची. कुठे 9976, मग पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. त्यानंतर काय म्हटले की आपल्याला आंबेगाव मधील 25,300 मतदारापैकी 11,505 पुरुष आणि 10,300 स्त्रियांनी मतदान केलं. आता या दोन्हींची बेरीज करा. 11,505 अधिक 10,300, म्हणजे या ठिकाणी 21,805 जणांनी मतदान केले. तर किती लोकांनी मतदान केले नाही म्हटलंय. आता 25,000मधून 25,300 मधून ह्या 21,805 जणांनी मतदान केलेलं आहे, म्हणजे 3,495 लोकांनी मतदान केलेले नाही. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येतं. त्यानंतर 33वा प्रश्न काय? याची वजाबाकी सरळ करायची. 6,000 मधून 2,899 काढायचे. हे 6,000 आणि या ठिकाणी 2,899, 3,101. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर येतं. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय की 11/5 बरोबर किती म्हणले. आता हा अपूर्णांक आहे, आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेत. या ठिकाणी 5 पूर्णांकयुक्त अपूर्णांक काढण्यासाठी 5 दुनी 10, म्हणजे 5 दुनी 10 केल्यावर 11तून जर 10 गेले तर किती उरतात? 1 उरतात, आणि हे 5
म्हणजे 5 2 10 आणि 11 बरोबर 11/5 म्हणून 2.1/5 हे आपलं उत्तर येतं. खालीलपैकी कोणता छेदाधिक अपूर्णांक नाही? छेदाधिकमध्ये आता बघा 35पेक्षा 65 छेदाधिक आहे हा पण. हे का तर हे पण छेदाधिक आहे, हा पण छेदाधिक आहे, पण हा अंश मोठा आहे म्हणून हा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येतं. कोणता अपूर्णांक मोठा आहे? या ठिकाणी ज्याचे अंश समान असतात त्या अपूर्णांकाचा जो छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. म्हणून या ठिकाणी सगळ्यात लहान अपूर्णांक छेद कुणाचा दिसतोय? 5चा आहे. म्हणून 1/5 हे सगळ्यात मोठा अपूर्णांक आहे. म्हणून पर्यायामध्ये 1/5 हे चौथा पर्याय आपला बरोबर येतो. आता या ठिकाणी बघा 1 लिटर पेट्रोलची किंमत किती आहे? 70 रुपये आहे. तर 10 लिटर पेट्रोलची किंमत किती? तर 70 गुणिले 10 करायचं. कारण एका लिटरला 70 रुपये प्रमाणात 10 लिटर घ्यायचं तर 70 10 10 0 0 10 7 म्हणजे 700. त्या ठिकाणी 700 रुपये येते. 10 मीटर वायरपैकी 800 सेंटीमीटर वायरचा वापर केला तर किती वायर शिल्लक आहे म्हटले. आता आपल्याला माहीत आहे 100 सेंटीमीटर बरोबर आहे 1 मीटर येतं. तर आपल्याकडे काय म्हटलेलं आहे की 10 मीटर वायरपैकी, तर 10 मीटर म्हणजे किती होतात? तर 100 गुणिले जर 10 केलं तर या ठिकाणी 1000 होतात. 1000 याला सेंटीमीटरमध्ये करू आपण. या ठिकाणी 10 मीटरला काय केलं आपण? सेंटीमीटरमध्ये केलं. 10 मीटरला सेंटीमीटर, कारण का आपल्याला इथं सेंटीमीटर वापरलेले आहेत म्हणून आपण ह्या मीटरला सेंटीमीटर केल्यानंतर आपल्याकडे किती आले सेंटीमीटर? 1000 सेंटीमीटर. मग 1000 सेंटीमीटरमधून आपण 800 सेंटीमीटर काढले तर किती उरले आपले? 200 सेंटीमीटर. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. कारण मीटरमधून आपल्याला सेंटीमीटर काढायचे म्हणजे मीटरला अगोदर सेंटीमीटरच करावं लागतं. 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होत असतो. तर त्या पद्धतीनं आपण 100ला 10 गुणलं. या ठिकाणी 6400 मिलीमीटर बरोबर आहे किती सेंटीमीटर? आता 10 मिलीमीटर बरोबर आहे 1 सेंटीमीटर येतो. आता इथं 6400 आहेत म्हणजे 6400ला आपण 10 भागायचं. 10 सख 60 आणि 4 उरले 10 चोक 40, 10 0 0 म्हणजे हे 640 सेंटीमीटर येतात. कळालं का? 10 मिलीमीटरचा 1 सेंटीमीटर होतो म्हणून आपण 10 6400ला भागलं तर 640 आपलं उत्तर आलं. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर आहे काय येते? लांबी गुणिले रुंदी. इथं सरळ उत्तर आहे.